राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्याचे कर्ज फेडून त्याला दिलासा दिला आहे। हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार हे स्वतःला अवताला झुंपून घेऊन शेतात कोळपणीचे काम करत होते। याची चित्रफीत सोशल माध्यमात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसारित झाल्यानंतर सर्वजण खडबडून जागे झाले। त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला। यातच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अंबादास पवार यांच्या घरी जाऊन सर्व कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतली। शेतकरी पवार यांच्या नावावर असलेल्या कर्जाची तातडीने परतफेड करून त्यांना कर्जमुक्त केले। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली। आज हडोळती येथे पवार कुटुंबियांनी नांगर जे वळला ती बातमी महाराष्ट्रभर पसरली। मी अधिवेशनामध्ये होतो आणि त्याच दिवशी त्यांना फोनवरशी संपर्क साधला। जमीन कमी असल्यामुळे बैलजोडी परवडत नाही, म्हणून काय करावं म्हणून त्यांनी स्वतः आपल्या खांद्यावर जीव घेऊन वाढायचा त्यांनी प्रयत्न केला। ही गोष्ट चांगली नाही आम्हाला सरकार म्हणून या ठिकाणी, परंतु त्यांचं जे काही कर्ज होतं ते जिल्हा बँकेमध्ये कर्ज आहे। आपल्याकडे जिल्हा बँक 5 लाखापर्यंत 0% व्याज घेत असते। तरी जरी असलं तर त्यांचे 21,500 रुपयाचं कर्ज आम्ही भरून त्यांना पावती दिलेली आहे आणि त्यांची पेरणी झालेली असल्यामुळं त्यांना त्या पैशाची आवश्यकता नाही। पण त्याचबरोबर त्यांची अशी मागणी होती की आमच्या मुलाला कुठेतरी नोकरी लावा। आतापर्यंत मला काही ते भेटलंही नाही आणि तो मुलगा पुण्यात काहीतरी काम करतो। त्याचं शिक्षण बघून आमच्याकडे जिथे संधी मिळत होती आम्ही त्यांना निश्चितपणे काम करायची संधी देऊ। सरकार आता MSPचे भाव यावर्षी पहिल्याच डिक्लेअर केले। सगळी सुधारणा एकदमच होणार नाही। आतापर्यंत धान्याचा भाव कधी सरकार डिक्लेअर करत नव्हतं, यावर्षी मात्र धान्याचा MSPचा दर डिक्लेअर केलेला आहे। शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार आपलं खंबीरपणे आहे। अनेक योजना दिलेल्या आहेत। विकास आणि संसार कधीच संपत नाही, त्याच्यामुळं त्या कृषी मूल्य आयोग भाव ठरवत असते। भाव काही केंद्र राज्य सरकार ठरवत नाही। देशातल्या पिकाची क्रॉप कटिंग करून त्याचं उत्पादन किती झालं, खर्च काढला, त्याच्यावर भाव ठरत असते। त्याही कमिटीवर मी काम केलं, म्हणून त्याही संदर्भात सरकार सकारात्मक विचार करत आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे आमचं सरकार आहे अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत।